ऐरोली के विधायक गणेश नाइक के नेतृत्व में कांग्रेस की पूर्व नगर सेविका मीरा पाटिल ने भाजपा में पक्ष प्रवेश किया है, जहां उनके साथ नेरुल कांग्रेस तालुका सचिव दिनेश गवली सहित कांग्रेस के असंख्य कार्यकर्ताओं ने भाजपा का दामन थामा। इस दौरान रवींद्र थापे और मीरा पाटिल ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यावर मी प्रेरित होऊन आणि येथे मी आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेबांकडे मी माझी भावना व्यक्त केली होती की मला भाजप मध्ये काम करायचं आहे आपल्यासोबत। आणि आजच्या या दिवशी मला लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने संजीवजी नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, आमचे सहकारी इथापे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला BJPमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आणि आज माझा प्रवेश झाला आहे, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे। आणि मी माझं हे काम म्हणजे पक्षात प्रवेश केल्यानंतरचे जे काम पुढे करणार आहे, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मी काम करणार आहे आणि याबद्दल सर्व BJPचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानते। आमच्या सहकारी माझ्या भाऊच्या वाडीच्या नगरसेविका ज्या सातत्यानं चांगलं काम सभागृहात आमच्याबरोबर केलेलं आहे त्या मीरा पाटील आज त्यांच्या सहकुशीनं आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यांच्या शुभास्ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभास्ते आणि पक्षाचे सगळे पदाधिकारीची जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक, संजीवजी नाईक, सागर नाईक आणि आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। मी त्या नेरुळ भागातील एक महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि नेरुळ परिसरामध्ये आदरणीय मीरा पाटील यांच्या प्रवेशानं फार मोठी ताकद वाढली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्यांचं त्या ठिकाणी देखील आम्ही स्वागत केलं आणि आता देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांचं स्वागत करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।